फायनली कोल्हापूरमध्ये येऊन पोचले आणि खरंच आजचा प्रवास इतका मस्त झाला ना. विरूसुद्धा रात्रभर झोपला होता आणि आल्यापासून एवढी थंडी वाजते. विरू तर एकदम कडकडतोय असा. तर आता आम्ही ट्रेनमधून उतरलोय. आता ट्रेनसुद्धा पूर्ण बंद झाले. तर आता घरी जाण्यासाठी CBS स्टँडला चाललोय. मध्यवर्ती बस स्थानक कोल्हापूर म्हणजे आमचं कोल्हापूरचं CBS. सकाळचे 8:30 वाजता आम्ही घरी येत असताना इतकं मस्त वातावरण झालं होतं आणि सूर्य नुसताच पूर्ण उगवल्यामुळे कोवळी किरणे सुद्धा आम्हाला एसटीत मिळत होती. आणि हे जे काही वातावरण होतं ते एकदम निसर्गरम्य होतं. भरपूर हवा सुद्धा होती कारण गावाकडे थंडीचं प्रमाण जास्त आहे. परंतु ही जी काही हिरवळ आहे ती एक नंबर. हाय हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना. नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि सकाळीच फायनली घरी येऊन पोहोचले. आणि घरी आल्यानंतर सगळे इतके खुश झाले होते ना. आणि विरू सुद्धा एकदम मस्त मिक्स झालाय. आल्यानंतर सगळं काही बॅग अनपॅकिंग केली थोडी आणि त्यानंतर माझं सुद्धा आवरून घेतलंय. आणि आज मस्तपैकी एकदम साडी लुक केलाय. आईंची ही जी नवीन साडी होती ती फर्स्ट टाइम मीच नवीन उद्घाटन केलं किंवा आपल्याकडे असं बोलतात ना घडी मोडली, तर मी नेसले. आणि पिंक कलर होता त्यामुळे माझ्याकडे जे काही रेडी ब्लाऊज होतं तर कॉन्ट्रास्ट म्हणून ब्ल्यू कलरचे ब्लाऊज घातले आणि एकदम रेडी झाले. आणि आज शनिवार असल्यामुळे मंदिरात सुद्धा जाऊन यायचं आहे. मस्तपैकी दर्शन घेईन आणि त्यानंतर जे काही घरचं रुटीन असेल ते चालूच राहील. आणि दरवेळी आम्ही येईल तेव्हा मस्तपैकी आई गरमागरम चुलीवरचे धपाटे बनवतात. परंतु आज तो काही प्लॅन नसेल. आज काहीतरी वेगळं करूया म्हणून त्यांनी रात्री शाबू भिजत घातली होती. अजून थोडंसं माझं कन्फ्युजन चालू आहे की शाबू वडे करावी की शाबू धपाटे. शाबू धपाटे पण मस्त लागतात, परंतु मग शाबू थालीपीठ केले तर त्याला पण भाजायला भरपूर वेळ लागतो. पण ती खरंच हेल्दी रेसिपी आहे आणि भाजल्यामुळे साबुदाणा एकदम असा क्रिस्पी लागतो. तर मी पण कधीतरी बनवते ते, परंतु त्याला खूप वेळ लागतो. आता या दोनपैकी एक कोणती तरी रेसिपी फिक्स करेन आणि थोड्याच वेळात सगळं बनवून सुद्धा घ्यायचं आहे. कारण मुंबईला कसं थोडं लेट झालं तर चालून जातं, दिवसभर आपलं किचनमध्येच असतो. परंतु गावी आल्यानंतर सगळं वेळेत होणं खूप महत्वाचं आहे. कारण मोस्ट ऑफ 10 ते 11 पर्यंत त्यांची जेवणाची वेळ असते. त्यामुळं आता पटकन सगळं आवरून घेते आणि त्यासोबत त्यांचं उपवास स्पेशल शाबू वडे किंवा थालीपीठ सुद्धा बनवून घेते. शाबू वडे करण्यासाठी आईने आधीच सगळी तयारी करून घेतले. इकडे थोडंसं जिरं, हा हिरव्या मिरचीचा कूट आहे आणि शेंगदाणे आहेत भाजून घेतलेले, एकदम बारीक कूट केलाय असा. थोडे जाडे भरडे पण आहेत आणि ही भिजवलेली शाबू आहे. आणि या कुकरमध्ये एक 3 ते 4 छोटे बटाटे उकडून घेतलेत. आता हे सगळं मिक्स करते आणि हे सगळं मिक्सचर एकत्र करून पटकन गरम गरम शाबू वडे बनवते. आणि आईने ऑलरेडी इकडे आधीच चटणी बनवले त्यामुळे एक काम हलकं आहे माझं. आणि साईड बाय साईड आमचं जेवण सुद्धा चालू आहे तिघांचं. शाबू वडे बनवण्यासाठी आधीच सगळे गोळे करून घेतलेत म्हणजे नंतर धावपळ येत नाही. आणि पहिला घाणा झाला, इतके टम्म फुगले. ज्योतीची आयडिया आमच्या काहीतरी ट्रिक सांगितले. आता हे सगळे पटकन काढून घेते आणि गरम गरम खायला देते. दुसरा राऊंड तेलामध्ये सोडलाय आणि तुम्ही बघू शकता एकदम असे टम्म फुगलेत आणि कुरकुरीत पण झालेत. आता पटकन बाबांना वाढून घेते. गरम गरम असे शाबू वडे तयार आणि त्यासोबत ताक आणि ही चटणी देणार आहे. चटणी सुद्धा गरम गरम आहे, आता थोडीशी कोमट केले. ज्योती ताक दे, ताक. गरम गरम शाबू वडे, चटणी आणि ताक तयार आहे. आता बाबांसाठी पहिलं ताट. खरंच आजचे शाबू वडे इतके मस्त झाले होते, एकदम असे टम्म फुगलेले आणि कुरकुरीत लागत होते. सगळ्यांनीच आम्ही आवडीने खाल्लं आणि शाबू वडे खाऊन झाल्यानंतर थोडंसं जेवण सुद्धा घेतलं आणि ओव्हरऑल आता सगळं आवरलंय. जेवण झाल्यानंतर पटकन भांडी वगैरे घासून घेतली आणि जे काही थोडंसं शिल्लक राहिले ते असंच ठेवलंय. थोडी भाजी वगैरे पण शिल्लक आणि पूर्ण कट्टा साफ करून घेतलाय. आणि काल जी नारळवडी बनवली होती तर सगळ्यांना वाटून दिले आणि एवढीच राहिली लास्ट. सगळ्यांना आवडली आणि टेस्ट इतकी मस्त झाली होती ना, सगळ्यांनी एकदम कौतुक केलं. आणि लास्ट आता ही थोडीच राहिली आणि कुठं बघ
येतो या जेवण बा विरू जेवण कुठं रे बा येणार गाडी हर्षी माझी गाडी आणली बाबांच्या गाडीने हळदीला येणार बा मम्मी पप्पा मला भेटायला आल्यावर एवढी मोठी पिशवी भाजीपाला घेऊन आल्यात. काय आणलंय ते दाखवतेच पुढे. एवढा सगळा भाजीपाला येताना मम्मी घेऊन आले आणि यामध्ये पालक आहे. खरंच घरचा पालक आहे, तर एकदम पानं अशी फ्रेश आहेत. ही मोहरीची भाजी आहे, ह्याचा एक ढाळ आहे मोठा. आणि इकडे शेपूची भाजी आहे. सगळ्या एकत्र आणल्या होत्या त्यामुळे थोडंसं मिक्स झालंय. आणि इकडे परात भरून पोकळा दिलाय. खरंच ही भाजी सगळ्यात आवडीची आहे माझ्या, त्याच्यामुळे ही जास्त दिले. आणि याच्यामध्ये 2 कलर मिक्स आहेत, एक हिरवा पोकळा आणि एक असा लाल पोकळा. दोन्ही पण छान लागतात. इकडं काही साधी वांगी आहेत आणि इकडे भरताची वांगी आहेत. ही घोळीची भाजी आहे, खरंच कॅल्शियमसाठी सगळ्यात बेस्ट आहे. मी येईल तेव्हा ती कायम मला ही जी भाजी बनवते. आज मला दिली इकडे अवेलेबल असल्यामुळे. इकडे घरचा कढीपत्ता आहे आणि इतका वास येतो याचा मस्त, ओरिजिनल ते ओरिजिनल. इकडे मेथीची भाजी आणि पूर्ण भाजी एकदम मला नीट करून दिली, त्यामुळे एक काम आता हलकं झालंय. इकडे काही शेतातलेच टोमॅटो आहेत ते पिकलेत असे आणि या नकलीच्या शेंगा आहेत. आणि इकडे ही हरभऱ्याची भाजी आणि थोडंसं दूध सुद्धा दिले, तर ते गरम करून घेतले. एवढं सगळं दिलंय. आता हे सगळं व्यवस्थित ठेवते. आणि जर आपले आई बाबा शेतकरी असतील तर कधीच कमतरता होणार नाही आपल्याला भाजीपाल्याची. दरवेळी मी 1 महिन्याने येऊ दे किंवा 2-3 महिन्याने आले तरी प्रत्येक वेळी पहिल्या दिवशी मम्मी मला भेटायच येते, हे कायमचं ठरलेलं आहे. आणि आज सकाळपासून मला ती असंच बोलली होती की मी यावेळी येणार नाही भेटायला, परंतु असं मनात कुठंतरी वाटत होतं की हा मम्मी नक्की येणार भेटायला. आणि मी आणि ज्योती असंच गप्पा मारत बसलो होतो. इतकं हसलो आज दुपारी, खूप जोक झाले आमचे. आणि अचानकच मम्मी आली, इतकी सरप्राईज झाले मी. पप्पा मम्मी दरवेळी येतात हे तर माहीतच होतं, परंतु आज सगळ्या सरप्राईज झाले. म्हणजे माझी आई आली होती आणि खूप दिवसांनी तिला बघितल्यामुळे इतकं मस्त वाटलं. खरंच म्हणजे असं वाटलं नव्हतं की ती येईल. तर सकाळी अचानक ती हळदीला आली होती, तर तिलाच घेऊन पप्पा मम्मी आले होते. तर आईला भेटून सुद्धा इतकं मस्त वाटलं ना. आपल्या आजीची जी काही मजा असते ती वेगळीच असते. भरपूर वेळ ती पण विरूसोबत छान खेळली आणि विरू सुद्धा झोपलेला, परंतु तिनं इतकं त्याला म्हणून उठवून मस्त खेळली 2 जण. आणि 2 तास कसे गेले कळालेच नाही. शूट वगैरे मी काहीच नाही केलं. सगळीजण त्याच्यासोबत खेळण्यात एवढी बिझी होती ना आणि सगळे अशी हसत खेळत होते. मस्त वातावरण झालं होतं. घरात लहान मुलं असेल तर एक वेगळंच ती एक फिलिंग्स असते. आणि विरू सुद्धा मनसोक्त मम्मी सोबत खेळत होता. त्या भरपूर वेळ बसलेत, सगळं खाणं पिणं वगैरे झालं. आणि ती जात असताना विरू इतका रडला की मला यायचंच आहे गाडीवरून. त्यामुळे मम्मी पप्पा त्याला घेऊन गेलेत. आता बघू तो किती वेळ राहतो. असं पहिल्यांदा तो एकदा गौरी गणपतीच्या वेळी गेला होता, त्यावर अजून तो एकटा असा राहिला नाही. तर बघू आता विरू आज काय करतं. पूर्ण आवरून तयार झाले आणि नवीन साडी नेसले मस्तपैकी. आणि कारणही एकदम स्पेशल आहे. आता 31st ते नसणार आहेत, उद्या किंवा परवाशीला जाणार आहेत. तर 31st सेलिब्रेशन ॲडव्हान्समध्येच करत आहोत. तर त्यामुळे आम्ही 5 जण आता हॉटेलला जेवायला जातोय आणि थोडासा एन्जॉय होईल तिकडे मस्त. सगळेजण तयार झाले आता आणि टाईमही झाले, तर आता पटकन बाहेर पडेल. आणि जवळच आहे त्यामुळे जास्त काही ट्रॅव्हलिंग नाही होणार. आणि गावाकडे खरंच एवढी थंडी आहे बापरे, जरा जरी बाहेर गेलं तर असं अंग एकदम थरथरल्यासारखं होतं. आई कसं होतं दाखवाया बघा. आई तर एकदम असं कुडकुड करायला. या की आई या आमची आई साहेब कशी असते थंडी. झाल्या तर आमची सगळ्यांचीच तयारी झाली, सगळेजण बाहेर पडतोय. दरवेळी कसे व्हायचे, गावी आल्यानंतर आम्ही कायम नॉनव्हेजच जेवायचो बाहेर, त्यामुळे नॉनव्हेजचे सगळे हॉटेल आम्हाला माहीत आहेत. परंतु व्हेज कधीच जेवलं नसल्यामुळे काहीच माहीत नव्हते. तर त्यांनी त्यांच्या 2 ते 3 मित्रांना विचारून घेतले. तर त्यांनी सुखसागर हाच रेफरन्स दिला आणि तिथे गेल्यानंतर खरंच बेस्ट आहे हॉटेल. जेवणामध्ये त्यांनी रोटी, पापड, कांदा, लिंबू, लोणचं, तसेच सोलकढी, शाकाहारी पांढरा रस्सा, शाकाहारी आमटी, त्यासोबतच काजू कुर्मा तर मस्त होता. भरपूर काजू होते त्यामध्ये, पनीर घोटाला
आणि स्वीटमध्ये आम्रखंड दिले होते. सगळं जेवण एकदम बेस्ट होतं. आणि हे संपल्यानंतर आम्हाला हा जिरा राईस आणून दिला, तोही खूप छान होता. पिलू तू जेवला भरपूर? कसं होतं जेवण? तुझ्या हाताने जेवला. आणि सगळ्यात जास्त काय खाल्लं? गोडगोड खाल्लं. काय होतं ते? श्रीखंड. आणि त्या श्रीखंड मध्ये तुला काय काय लागलं सांग? काय काय होतं श्रीखंड मध्ये? जेवण वगैरे करून आलं आणि खूप छान होतं. फॅमिली टाइम सुद्धा स्पेंड केला. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. हा व्हिडिओ आवडला असेल तर उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओ मधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.